आजकाल शेतीमध्ये सर्वात मोठी अडचण कोणती असेल तर ती म्हणजे मजुरांची कमतरता. तण काढायचं म्हटलं की मजूर मिळत नाही आणि मिळाले तर खर्च खूप वाढतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला सांगितलं की ट्रॅक्टरच्या एका फेरीतच 3 ओळीतलं तण नियंत्रण करता येतंय तर काम सोपं होऊ शकतं ना. तर हे आहे ट्रॅक्टर चलित रोटरी वीडर. पण हे रोटरी वीडर काम कसं करतं, कोणकोणत्या पिकात ते वापरता येतं, या सगळ्याची माहिती आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वराली ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर ट्रॅक्टर चलित 3 ओळींचं रोटरी वीडर हे यंत्र पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्था यांनी संयुक्तपणे 2017 मध्ये विकसित केलं. हे यंत्र विशेषतः ऊस, कापूस, तूर तसंच मुळा, कांदा आणि कोबी यासारख्या रुंद ओळीतील पिकांसाठी तयार करण्यात आले. आता हे यंत्र काम कसं करतं ते समजून घेऊया. हे यंत्र ट्रॅक्टरला 3 पॉइंट लिंकेजने जोडलं जातं. ट्रॅक्टर सुरू झाल्यानंतर पीटीओ म्हणजेच पॉवर टेक ऑफ मधून यंत्राला शक्ती मिळते. ही शक्ती गिअरबॉक्स मार्फत 3 रोटरी ब्लेड पर्यंत पोहोचते. त्यानंतर हे ब्लेड वेगाने फिरतात आणि पिकाच्या 2 ओळींमधील माती मोकळी करतात, तण उपटतात आणि त्याचे तुकडे करतात. या यंत्रामध्ये एकाच वेळी 3 रोटरी युनिट काम करत असल्यामुळं ट्रॅक्टरच्या एका फेरीत 3 ओळीमधील आंतरमशागत आणि तण नियंत्रण करणं शक्य होतं. हाच या यंत्राचा मोठा फायदा आहे. आणि आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे ओळीतील अंतर हे 67.5 ते 116.5 सेंटीमीटर पर्यंत, म्हणजे जवळपास अर्धा ते 1 मीटर पर्यंत आपल्याला ते बदलता येतं. त्यामुळं वेगवेगळ्या रुंद ओळीतल्या पिकांसाठी हे यंत्र आपल्याला वापरणं सोपं होतं. हे यंत्र 35 ते 45 HP असलेल्या ट्रॅक्टरसाठी आपल्याला वापरता येतं आणि तरीही पिकांचं नुकसान केवळ 2 ते 3.5% होतं. हे यंत्र तासाला 1 एकर क्षेत्रात काम करू शकतं. या यंत्राची किंमत सुमारे 60,000 रुपये असल्याचं केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेनं सांगितलेलं आहे. जर तुमच्या भागात ऊस, कापूस किंवा तूर मोठ्या प्रमाणात घेतली जात असेल तर अशा प्रकारचं यंत्र तुमचा मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्हाला हे यंत्र तुमच्या शेतात वापरायला आवडेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.